तर आज आपण मंथन परीक्षेतील इंग्रजी आणि बुद्धिमत्ता प्रश्नपत्रिका 2 यामधील काही उदाहरणं पाहूया. जे मुलांचे चुकत आहेत ते किंवा परीक्षेमध्ये जे चुकले गेलेले आहेत ते. तर 32 क्रमांकाचं पहा. हे गटात न बसणारा पर्याय ओळखा. 29 ते 33 साठी सूचना आहे. 29 पासून 33 पर्यंत सूचना आहे. 29 पासून 33 पर्यंत सूचना काय? गटात न बसणारा म्हणजे वेगळा पर्याय निवडायचा आहे. तर पहा 32 नंबरला पहा, द्राक्षे, कारले, मोगरा आणि भोपळा. तर यामध्ये द्राक्षे फळ आहे, कारले फळभाजी आहे, भोपळा फळभाजी आहे, मोगरा फूल आहे. म्हणून पर्यायाचं उत्तर मोगरा असं आहे. काय 32चं उत्तर? मोगरा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 ते 38 यामध्ये 34 नंबरचं गणित पाहूयात. तर प्रश्न काय? प्रश्न वाचून घेऊयात अगोदर. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा. गटाशी जुळणार म्हणजे हे 17, 37, 23 आणि 29 ह्या ज्या संख्या आहेत, या संख्याशी मिळती जुळती असणारी संख्या या पर्यायामधून आपल्याला निवडायची. पर्यायामध्ये आहे 49, 5, 33 आणि 57. तर पहा 34 नंबरच्या गणितामध्ये 17, 37, 23 आणि 29 आणि पुढं रिकामी जागा आहे. तर पर्यायामध्ये पहिला पर्याय आहे 49, दुसरा 5, तिसरा 33 आणि चौथा 57. तर 17 ही मूळ संख्या आहे, 37 ही मूळ संख्या आहे, 23 ही मूळ संख्या आहे, 29 ही मूळ संख्या आहे आणि या पर्यायामध्ये 49, 5, 33 आणि 57 मध्ये 5 ही मूळ संख्या आहे. 5 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 5 ही मूळ संख्या आहे. तर त्याचं कारण लक्षात घेतलं तर आपण इथं लिहितो मी कारण मूळ संख्या. सगळ्या काय आहेत? मूळ संख्या. म्हणून पर्यायातली आपण मूळ संख्या निवडलेली आहे. 35 गटाशी जुळणारे पदच आहे. गटाशी जुळणारे म्हणजे त्या गटामध्ये असणार. तर पहा नंबर 1 ला आहे दूध, नंतर आहे दही, नंतर ताक, नंतर लोणी आणि लोण्यानंतर काय बनतं? पर्यायामध्ये पहा बेरी, तूप, चरबी आणि सरबत. तर यामध्ये तूप बनतं. पर्याय 35चं उत्तर आहे तूप. बेरी, तूप, चरबी आणि सरबत. तर दूध, दही, ताक आणि लोणी याच्या संदर्भानं शब्द आहे तूप. 35 संपलं. प्रश्न क्रमांक 43 व 44 साठी सूचना. लक्षात घ्या 43 आणि 44 साठी सूचना आहे. तर खालील प्रश्न आकृत्यांचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून ओळखा. पाण्यातील प्रतिमा म्हणजे आरसा खाली दाखवलेला असतो. लक्षात आला हा आरसा. तर यामध्ये 44 नंबरचं गणित पाहूयात आपण. विद्यार्थ्यांचे जे चुकलेले प्रश्न आहेत तेच आपण उदाहरणं परत सोडून घेतो आहे. तर पहा या आकृतीमध्ये पाण्यातील प्रतिमा शोधायची. तर लक्षात घ्या पाण्यातील प्रतिमा वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर गेला पाहिजे. बरोबर आहे. तर या आकृतीमध्ये आकृती अशा पद्धतीची आहे की पाण्यातील प्रतिमा जरी केली तरीही आकृती सारखीच दिसणार आहे, कारण दोन्ही भाग सारख्याच पद्धतीचे आहेत. पहा वरचा भाग खाली आला तरी सारखा दिसतो, हा वरचा भाग खाली आला तरी सारखा दिसतो आणि त्रिकोण सुद्धा खालची वर बाजू झाली तरी सारखाच, म्हणजे सारखी आकृती दिसली पाहिजे. पाण्यात सुद्धा ही सारखीच दिसणार. तर यामध्ये पहा या ठिकाणी पहिल्या पर्यायामध्ये ही आकृती उलट झालेली म्हणजे इथं आरशातली प्रतिमा तयार केलेली आहे त्यांनी. मग हे पर्याय नाही. पर्याय 1 हा असणार नाही. नंतर पर्याय 2 मध्ये पहा. पर्याय 2 मध्ये जशाच तसं आहे
म्हणजे पर्याय 2 हेच उत्तर आहे. बरोबर. पर्याय 3 मध्ये हा भाग वरती गेलेला आहे, तो कोण्याच परिस्थितीत जाणार नाही. आणि पर्याय 4 मध्ये तो भाग कर्वचा भाग खाली आलेला आहे. हे सुद्धा उत्तर नाही. हे सुद्धा उत्तर नाही. आता प्रश्न 45 आणि 46 मध्ये 45 आणि 46 मध्ये खालील प्रश्न आकृत्यांची आरशातील, लक्षात घ्या, खालील प्रश्न आकृत्यांची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून ओळखा. आरशातील प्रतिमा आहे मुलांचं 46 नंबरचं चुकलेलं आहे, तर 46 नंबरचं पहा, मी या ठिकाणी लिहितो. लक्षात घ्या, गणित लिहायची काहीच आवश्यकता नाही, याचं निरीक्षण करायचं फक्त. तर आरशातली म्हणजे डावी बाजू जे दिलेलं आहे ते उजव्या बाजूमध्ये जातं, डावी बाजू ते उजव्या बाजूला जातं आणि उजव्या बाजूचं डाव्या बाजूला जातं. बरोबर आहे. पाण्यातलं जसं खालचं वर आणि वरचं खाली जातं, तसं आरशातलं डाव्या बाजूचं उजव्या बाजूला आणि उजव्या बाजूचं डाव्या बाजूला. तर डावी बाजू कोणती, तर आपली डावी हीच प्रश्नांची डावी बाजू असते, आकृतीची डावी बाजू असते. आपली डावी बाजू ही या बाजूची, बरोबर आहे, आणि आपली उजवी बाजू ही या बाजूची. लक्षात आलं. तर पहा आता, हे डाव्या बाजूला इथं चौकोन आहे, हा चौकोन उजव्या बाजूला गेलेला आहे, अशी कोणती आकृती आहे? हिच्यात आहे का, तर नाही. मग हे उत्तर सरळ फुल्ली मारून टाकायचं. हा चौकोन उजव्या बाजूला हिच्यात गेलेला आहे का, वरच्या बाजूला? नाही, याला फुल्ली मारून टाकायचं. नंतर हा चौकोन इथं उजव्या बाजूला गेलेला आहे, यामध्ये गेलेला आहे, आणि चौथ्यामध्ये सुद्धा उजव्या बाजूला चौकोन गेलेला नाही. म्हणजे चौकोनाहूनच आपण सरळ सरळ आकृती पर्याय शोधू शकतो की पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. बाकी पाहायची सुद्धा आवश्यकता नाही. लक्षात घ्या, एक पॉईंट जरी पकडला आणि त्यामध्ये दुसऱ्या बाकीच्या पर्यायामध्ये तो चौकोन हा इथला चौकोन डाव्या बाजूचा उजव्या बाजूला गेला पाहिजे, तर या आकृतीत नाही, या आकृतीत नाही, आणि या सुद्धा आकृतीत हा चौकोन इकडे गेलेला नाही उजवीकडे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. या ठिकाणी पहा, गणित नंबर 49, बरोबर, 49. तर त्याची सूचना 47 ते 51 साठी सूचना एकच आहे. 47 पासून 51 गणितापर्यंत सूचना एकच आहे. पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदाचा आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. आता पहिल्या आणि दुसऱ्या पहा, 49 नंबरचं पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी काय संबंध आहे, तर या ठिकाणी लक्षात घ्या, एक त्रिकोण काढलेला आहे आणि त्रिकोणात 2 रेषा आहेत, बरोबर आहे. ते ह्या रेषा प्लेन रेषा आहेत, यामध्ये गडद भाग केलेला नाही, बरोबर आहे, ते मध्यभागी आहे. आणि हे जे दोन रेषा मारलेल्या आहेत, ह्या 2 रेषा इथं साईडनं गेलेल्या आहेत आणि त्या गडद केलेल्या आहेत. लक्षात घ्या, म्हणजे मधी जो पोकळ रेषा आहेत 2 प्लेन रेषा, त्या प्लेन रेषा दोन्ही बाजूने गेलेल्या आहेत, पण त्या गडद केलेल्या आहेत. लक्षात आलं का. एका पोकळ रेषेच्या 2 गडद रेषा इकडं केलेल्या आहेत. तसं तिसऱ्या आकृतीमध्ये मध्यभागी पोकळ रेषा आहे, बरोबर आहे, फक्त रेषा आहेत, गडद भाग केलेला नाही. तर उत्तर आकृतीमध्ये ही पोकळ रेषा दोन्ही बाजूने गडद केलेली असणार, दोन्ही बाजूनं गडद केलेली असणार आहे. इथं 2 बाजूनं जशी केली, ही ज्या प्लेन रेषा आहेत 2 दोन्ही बाजूने केल्या, गडद केल्या, तसं ही मधली वर आणि खाली गडद असलं पाहिजे. पर्यायामध्ये पहा, पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही, 2 मध्ये नाही, 3 मध्ये नाही, पर्याय क्रमांक 4 मध्ये वर गडद खाली गडद, ही पोकळ बाजू मधली, बरोबर आहे, वर आणि खाली गडद केलेली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पर्याय क्रमांक 3 2 का नाही, तर 2 मध्ये याच्यामध्ये काही चेंजेस केलेले नाहीत. लक्षात घ्या, सरळ सरळ आकृती जशाच तशीच, आकृतीची दिशा बदललेली नाही. 4 मध्ये 2 मध्ये दिशा बदललेली आहे, आणि 1 तर उत्तर असूच शकत नाही, 3 हे उत्तर असूच शकत नाही. 2 आणि 4 मध्ये उत्तर शोधायचं म्हटलं तर याची दिशा बदललेली नाही, वर एक खाली डार्क लाईन गेली आणि खाली डार्क लाईन गेली, बरोबर आहे. एका लाईनच्या 2 डार्क लाईन तयार झाल्या. याची मध्यभागाची जी लाईन आहे साधी, त्याच्या 2 डार्क लाईन खाली आणि वर गेलेल्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर. तसंच 50 नंबरचं गणित पहा. 50 मध्ये काय, तर 50 मध्ये नाटक प्रेक्षक, नाटक पाहण्यासाठी कोण येतं, प्रेक्षक येतात.
हे पाहणारे प्रेक्षक म्हणजे पाहणारे, नाटक पाहणारे प्रेक्षक. तसंच रेडिओ, रेडिओ ऐकल्या जातो, रेडिओ ऐकल्या जातो. तर रेडिओचं उत्तर वक्ते येईल का? तर नाही येणार, वक्ते येणार नाही. श्रोते, तर श्रोते हे उत्तर असणार आहे. श्रोते म्हणजे ऐकणारे, रेडिओ ऐकणारे. दर्शक तर नाही, आणि रसिक सुद्धा नाही. या ठिकाणी रेडिओच्या ठिकाणी भाषण भाषण तर वक्ते आलं असतं, पण तरी याचं संबंध जे आहे या संबंधानुसार आलं नसतं, कारण नाटक प्रेक्षक पाहतात तर भाषण श्रोतेच ऐकतात. भाषण जरी आलं असलं तरी त्याचं उत्तर श्रोते आलं असतं, वक्ते आलं नसतं. वक्ते हे भाषण देतात. आलं लक्षात? यामधील 64 नंबरचं गणित पाहूयात. 64 नंबरचं गणित पहा. मी गणित अगोदर वाचतो. प्रथम सत्र परीक्षेत सुमनला योगितापेक्षा जास्त गुण मिळाले आणि योगिताला सुधीरपेक्षा जास्त गुण मिळाले. माधुरीला सुमनपेक्षा कमी पण योगितापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले आहेत? गणित वाचणं झालं. पर्यायामध्ये आहे योगिता, माधुरी, सुमन आणि सुधीर. तर अशा पद्धतीचं गणित ज्यावेळेस येतं त्यावेळेस सुरुवातीला आपण पहिलं काम करायचं की यामध्ये किती नावं आहेत. तर पहा, इथं सुमन एक नाव आहे, बरोबर आहे, सुमन लिहिलं. नावं किती आहेत ते लिहून घ्यायचे अगोदर. सुमन, नंतर योगिता, 2 नंबरला योगिता, सुमन नंतर योगिता, नंतर सुधीर, जितके नावं आलेले आहेत तितके नावं लिहून घ्यायची. नंतर माधुरी, बस 4 नावं आलेली आहेत या गणितामध्ये. सुमन, योगिता, सुधीर आणि माधुरी, 4 नावं आलेत. आता गणितात काय विचारले ते पाहायचं. आता गणितात काय विचारले ते पाहायचं आणि त्या पद्धतीनं पुढं जायचं. तर पहा, प्रथम सत्र परीक्षेत पहिल्या परीक्षेमध्ये काय, सुमनला योगितापेक्षा जास्त गुण मिळाले. इथपर्यंत लक्षात घ्या. एवढंच हीच ओळ लक्षात घ्या. सुमनला योगितापेक्षा जास्त गुण मिळाले. सुमन ही पहा, सुमन, तिला योगितापेक्षा, ही योगिता, सुमनला जास्त गुण मिळाले. आपण आलेखच काढूया. सुमनला इतके गुण मिळाले, बरोबर आहे, जास्त गुण मिळाले. योगितापेक्षा जास्त, योगिताला आपण करूयात या ठिकाणी. लक्षात घ्या, योगितापेक्षा सुमनला जास्त गुण मिळाले. सुमनची रेषा मोठी, बरोबर. सुमनला योगितापेक्षा जास्त गुण मिळाले. सुमनची रेषा मोठी काढली, योगिताची लहान काढली. नंतर योगिताला सुधीरपेक्षा जास्त गुण मिळाले. आता योगिताला सुधीरपेक्षा जास्त गुण मिळाले म्हणजे सुधीरची रेषा योगितापेक्षा लहान काढावं लागेल. काढली. योगिताला सुधीरपेक्षा जास्त गुण मिळाले. योगिताला सुधीरपेक्षा जास्त गुण मिळाले म्हणजे सुधीरला कमी मिळाले, योगिताला जास्त. योगितापेक्षा सुधीरची रेषा थोडी लहान काढायची. नंतर माधुरीला सुमनपेक्षा कमी, आता ही माधुरी राहिली, माधुरीला सुमनपेक्षा कमी, सुमनपेक्षा कमी म्हणजे सुमनपेक्षा मोठी रेषा जाणार का माधुरीची? नाही. माधुरीला सुमनपेक्षा कमी म्हणजे माधुरीची रेषा सुमनपेक्षा मोठी होणार नाही, सुमनपेक्षा कमी मार्क आहेत. पण योगितापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. हे पहा, माधुरीला सुमनपेक्षा कमी म्हणजे याच्यावर खाली रेषा येणार नाही, सुमनपेक्षा कमीच आहेत. पण कोणापेक्षा जास्त आहेत? योगितापेक्षा, हिच्यापेक्षा जास्त आहेत योगिताला. तर योगिता इथपर्यंत, इथं गुण आहेत, बरोबर, हे योगिताचे. तर तिच्यापेक्षा मोठी रेषा काढायची जरा. पहा, योगिताची इथपर्यंत येते, आपण मोठी रेषा काढली, बरोबर आहे. माधुरीला योगितापेक्षा जास्त मिळालीत का? पहा,
ही योगिताची रेषा इथून इथपर्यंत आली, माधुरीची रेषा त्याच्यापेक्षा मोठी काढली, पण सुमनपेक्षा लहान काढली. सुमनची पहा रेषा, सुमनपेक्षा माधुरीची लहान काढली. तर अशा पद्धतीनं. तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले आहेत? पहा आता रेषा सर्वात मोठी कोणती आहे? सर्वात मोठी रेषा ही आहे, सुमनची, आहे का? कारण सुमनची रेषा जी सर्वात जास्त लांब आहे. त्यानंतर नंबर 1ला सर्वात जास्त मार्क सुमनला पडले, 2 नंबरला माधुरीला पडले, 3 नंबरला योगिताला पडले आणि 4 नंबर म्हणजे सर्वात कमी मार्क सुधीरला पडले. बरोबर आहे? सर्वात जास्त सुमनला, नंतर 2 नंबरला माधुरीला, 3 नंबरला योगिताला आणि 4 नंबरला सुधीरला. अशा पद्धतीचं गणित केलं तर गणित ते चुकणार नाही. मग सुमन हे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. संपलं गणित. 71 नंबरचं गणित, प्रश्नपत्रिका दुसरी, इंग्रजी बुद्धिमत्ता. संगीताला गणित व इंग्रजी सोडून सर्व विषय आवडतात. सायलीला सर्व विषय आवडतात. वेदिकाला फक्त सामाजिक शास्त्र हा विषय आवडतो. तर खालीलपैकी कोणता विषय सर्वांना आवडतो? पहा, गणित थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतं, पण समजून घेतलं तर अवघड जाणार नाही. संगीता बा, संगीताला गणित व इंग्रजी सोडून सर्व विषय आवडतात. आता सर्व विषय पहा, सर्व विषय आवडतात, पण तिच्यात कोणते कोणते विषय नाही आवडत? गणित आणि इंग्रजी. गणित आणि इंग्रजी हे आवडत नाही, त्याला फुली मारून टाकू. बरोबर, हे आवडत नाही. बाकी सर्व आवडतात. बाकी सर्व लिहू आपण. बाकी सर्व विषय आवडतात, फक्त गणित आणि इंग्रजी आवडत नाही. संगीता नंबर 1 संगीता झालं. नंतर आपण एवढाच विषय घेतला सध्या सुरुवातीला. बरोबर आहे, कारण थोडं थोडं गणित सोडवलं तरच गणित सोडवता येते. एकदमच गणित जर पूर्ण वाचलं तर गोंधळ उडून जातो आणि ते गणित आपल्याला सोडवायला अवघड जातं. आपण इथून इथपर्यंतच विचार केला. संगीताला गणित व इंग्रजी सोडून सर्व विषय आवडतात. पाहिलेलं मी, संगीता नाव लिहिलं. बाकी सर्व विषय आवडतात म्हणजे इतर सर्व विषय आवडतात. बरोबर आहे. गणित आणि इंग्रजी हे आवडत नाहीत, फुल्ली मारली गणित आणि इंग्रजीवर. इथपर्यंत समजलं. त्यानंतर सायलीला सर्व विषय आवडतात. आता 2 नंबरला सायली, सायलीला सर्व विषय आवडतात. सर्वच विषय आवडतात सायलीला, सर्व विषय. असा आवडणारा विषय नाही असं कंतच नाही सायलीचं, लक्षात घ्या. त्याच्यात आलं मग मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान जे काय असतील ते, सामाजिक शास्त्रे. नंतर 3ला आपण लिहिलं सायलीला सर्व विषय आवडतात, इथपर्यंत लिहिलं. त्यानंतर वेदिकाला फक्त सामाजिक शास्त्र हा विषय आवडतो. आता वेदिका 3 नंबर, वेदिका हिला काय आवडतं? वेदिकाला फक्त सामाजिक शास्त्र विषय आवडतो. पहा, वेदिकाला फक्त सामाजिक शास्त्र हा विषय आवडतो. कोणता आवडतो? सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्र सर्व विषयात येतो की नाही? येतो. मग काय विचारलंय तर खालीलपैकी कोणता विषय सर्वांना आवडतो? पहा, संगीताला सर्व विषय आवडतात, फक्त गणित आणि इंग्रजी आवडत नाही, म्हणजे तिच्या सामाजिक शास्त्र सुद्धा तिला आवडतं. बरोबर आहे. सायलीला सर्व विषय आवडतात, म्हणजे तिच्यात सुद्धा सामाजिक शास्त्र विषय आहेच. आणि वेदिकाला सामाजिक शास्त्र आवडतं, म्हणजे मग सर्वात जास्त कोणता विषय सर्वांना आवडतो? सामाजिक शास्त्र. इथं पण आहे सर्व विषय, म्हणजे इथं सामाजिक शास्त्र आहेच. सर्व विषयात येतं का ना समाजशास्त्र? सर्व विषयात समाजशास्त्र येतं की नाही? येतं. आणि गणित आणि इंग्रजी सोडून संगीताला सर्व विषय आवडतात, याच्या सुद्धा सामाजिक शास्त्र विषय आहेच. बरोबर आहे, फक्त गणित आणि इंग्रजी आवडत नाही, म्हणजे तिघीला पण सामाजिक शास्त्र आवडतं. म्हणजे सर्वात जास्त सामाजिक शास्त्र हा विषय सर्वांना आवडतो. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. तर पर्यायामध्ये दिलेले होते गणित, सामाजिक शास्त्र, इंग्रजी आणि मराठी. त्याच्यामध्ये सामाजिक शास्त्र हा विषय सर्वांना आवडतो. 75 नंबरचं गणित पाहूयात आता.
पहा गणित मी वाचून घेतो, लक्षात घ्या. प्रशांतला सर्व खेळ आवडतात. गणेशला बुद्धिबळ, हॉकी व फुटबॉल हे खेळ आवडतात. संतोषला बुद्धिबळ व हॉकी सोडून सर्व खेळ आवडतात. तर खालीलपैकी कोणता खेळ तिघांना आवडतो? आता पूर्ण गणित वाचल्यानंतर कोणीही गोंधळून जाणार असतं, कोणताही विद्यार्थी गोंधळून जातोच. मग या ठिकाणी सर्व प्रश्नाचा एकत्रित विचार करायचा नाही. सुरुवातीला काय करायचं, पहिली ओळ फक्त पाहायची. प्रशांतला सर्व खेळ आवडतात. पहा पहिली ओळ, प्रशांत. पहा प्रशांत, प्रशांतला काय काय आवडतं? सर्व खेळ. लिहिलं आपण सर्व खेळ. प्रशांतला सर्व खेळ आवडतात, लिहिलं. एक एकच ओळ वाचायची. परत परत मी तीच गोष्ट सांगतो तुम्हाला, परत तीच गोष्ट सांगतो, लक्षात घ्या. परत तीच गोष्ट सांगतो की एकच ओळ वाचायची. मोठं गणित दिल्यानंतर गोंधळ ज्यावेळेस उडतो त्यावेळेस एकच ओळ वाचायची. आता मी एकच ओळ वाचली, प्रशांतला सर्व खेळ आवडतात, लिहिलं. प्रशांत आणि सर्व खेळ तर आवडतात, बरोबर आहे. नंतर गणेश, गणेशला बुद्धिबळ, हॉकी आणि फुटबॉल. पहा गणेशला काय आवडतं? बुद्धिबळ, हॉकी आणि फुटबॉल हे 3 खेळ गणेशला आवडतात. बुद्धिबळ, हॉकी आणि फुटबॉल. पहा ही वळ संपली आपली, बरोबर आहे. अगोदर पहिली वळ संपली, नंतर दुसरी वळ संपली. एकाच वळ घ्यायची. आता नंबर 3ला पहा, संतोषला. आता संतोष, बुद्धिबळ व हॉकी सोडून सर्व खेळ आवडतात. पहा सर्व खेळ आवडतात, बाकी सर्व बाकी सर्व आवडतात, बरोबर आहे. बाकी सर्व आवडतात. इथं आवडतात लिहू, इथं आवडतात. बाकी सर्व आवडतात. पण कोणतं आवडत नाही? संतोषला बुद्धिबळ व हॉकी सोडून, म्हणजे बुद्धिबळ आणि हॉकी. बुद्धिबळ आवडत नाही आणि हॉकी आवडत नाही, बरोबर. बुद्धिबळ आणि हॉकी आवडत नाही. तर खालीलपैकी कोणता खेळ तिघांना आवडतो? तिघांना आवडणारा खेळ कोणता आहे? पहा प्रशांतला तर सर्वच खेळ आवडतात. प्रशांतला बुद्धिबळ बी आवडतो, हॉकी पण आवडतो, फुटबॉल पण आवडतो आणि जे काही खेळ असतील क्रिकेट वगैरे सर्वच आवडते. गणेशला बुद्धिबळ आवडतं, हॉकी आवडतं, फुटबॉल आवडतं, हे 3 खेळ आवडतात, बरोबर आहे. आणि संतोषला बाकी सर्व आवडतात, फक्त बुद्धिबळ आणि हॉकी आवडत नाही. मग बुद्धिबळ आणि हॉकी याला कट मारून टाका, याला आवडत नाही ना. तर मग हे सर्वात जास्त तिघांना आवडेल का? याला आवडलं नाही म्हणजे तिघांना नाही आवडला, बरोबर आहे. एकाला याला आवडलं नाही ना, या दोघांना आवडला पण याला आवडला नाही. मग खालीलपैकी कोणता खेळ तिघांना आवडतो? तिघांना आवडला का बुद्धिबळ? नाही, बुद्धिबळ कट करून टाकायचं. बुद्धिबळ कट केलं. हॉकी आवडला का तिघांना? हॉकी बी कट करून टाकायचं. आता फुटबॉल गणेशला आवडला, प्रशांतला सर्व खेळ आवडतात म्हणजे फुटबॉल सुद्धा आवडणारच, आणि संतोषला बाकी सर्व आवडतात म्हणजे फुटबॉल सुद्धा आवडतो, म्हणजे उत्तर याचं फुटबॉल. पर्याय क्रमांक 4 संपलं होतं.